जय गुरु. 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 आपण हे आठवं सुभाषित आपण परवा चर्चा केली. हो. दुर्जन संसर्गान मानहानी ही पदे पदे पावको लोह संगेन मुद्गरैर मुद्गरैहि अभिहन्यते. आता 9वं आहे यामध्ये. 9वं आपण सुरुवात सर, करूया. हा हो. ह्या 8व्याच्या संदर्भात एक सुभाषित वाचनात आलेलं ते सांगू का? हा हा सांगा ना. हो. ते एक असं आहे की दुर्जनम समम सख्यम वैरम चापी न कारयेत हम्म, उष्णो दहती चांगारहा शीतम च हम्म, कृष्णयते करम. हम्म, 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 म्हणजे दुर्जनांबरोबर हम्म, मैत्री पण करू नये आणि वैर पण करू नये. हो हो. कारण की तो आपला काय म्हणतो आपण कोळसा हम्म, निखारा असतो. हम्म, हम्म, तो हम्म, जेव्हा गरम असतो तेव्हा आपला हम्म. हात भाजतो येस. आणि थंड झाला तरी हात काळा हा करतो असं. हम्म. बरोबर. म्हणजे एक प्रकारे तो दुर्जनच आहे. तो कोळसा जो आहे तो दुर्जन हा कोळशासारखाच असतो. बरोबर आहे. मग आपली ही जे आपण म्हणतो की नाही, मित्र निवडताना काळजीपूर्वक निवडावेत, किंवा आपण पुढच्या पिढीलाही बोलताना सांगतो की बाबा मी वर्गात सुद्धा मैत्री करताना व्यवस्थित करा. त्याचं कारण तेच असतं. किंवा आपल्याला सुद्धा सांगितलं असतं घरी त्यावेळेला, शाळेत असताना, कोण तुझा मित्र आहे विचारतात आपल्याला त्यावेळेला, आम्हाला विचारायचं त्यावेळेला कोण आहे तुझा मित्र जवळचा, त्याच्याबद्दल सगळी माहिती घ्यायची. कारण ते आवश्यक असतं, नाही तर मग ते एकदा बिघडलं की बिघडतं सगळं ते. ओके. आता हा 9वा आपण वाचायला सुरुवात करूया. याच्याकरता सुरुवातीला आहेत शुभदा कुलकर्णी. हो सर. हा. सर्वे यत्र विनेतारः हम्म, सर्वे पंडितमानिनः हम्म, सर्वे महत्त्वम् इच्छन्ति हम्म. कुलं तदव आणि काय होतं सीदती. तत् अवसिदती. एखादा जोक आला किंवा एखादा आनंद जोशी जरा बंद हा. करता का? नवीन आलं ना दहा म्यूट कर. हा बोला. हॅलो हा. नाही, बंद कर, आवाज येतो सगळा घरातला. म्यूट. हा. सर्वे म्हणजे सर्वजण, यत्र म्हणजे जेथे ज्या ठिकाणी, हम्म, विनेतारः म्हणजे हम्म, मार्गदर्शक किंवा नेता, स्वतःला ज्या कुटुंबामध्ये सगळेच जण स्वतःलाच जर मार्गदर्शक किंवा नेता असं मानत असतील तर हम्म, 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 सर्वे पंडित मानिन, हा म्हणजे पंडित किंवा मीच मोठा विद्वान आहे, मीच शहाणा हम्म, आहे असं हम्म, मानत असतील तर सर्वे महत्वम इच्छन्ती, आणि हम्म, सगळेच जण जर स्वतःलाच मान सन्मान मिळावा किंवा मीच हम्म, मोठा आहे अशी हम्म, इच्छा करत असतील तर हम्म, कुलम तद अवसीदती, म्हणजे हम्म. असे कुटुंब किंवा असा वंश हा नष्ट होतो किंवा येस. दुःखात बुडतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. यात 2-3 शब्द आहेत. एक विनेतारः, हा. म्हणजे यातला शब्द नेता. विनेतारः म्हणजे नेता जो आहे, जो घेऊन जातो तो नेतार. आणि विशिष्ट म्हणजे काही त्याच्यामध्ये फार काही क्वालिटीज आहेत अशा. म्हणून या ठिकाणी तो नेता कुठल्या प्रकारचा असतो की जो इतरांवर इन्फ्लुएन्स करू शकतो. म्हणजे आजच्या हिशोबात जर आपण घेतलं तर एखादा युट्यूबर सुद्धा विनेतारः आहे. कारण तो काही लोकांच्या विचारांवरती प्रभाव पाडू शकतो. हा असा जो असतो त्याच्या अंगी काही गुण असतात की तो समूहाला सोबत घेऊन चालू शकतो. पण हे करताना जेव्हा जो समूह असतो तो जर त्याच्या इतका स्वतःला छान समजत असेल की मी पण त्याच लायकीचा आहे, किंवा तो काहीच नाही मी त्याच्यापेक्षा जास्त आहे, अशी जेव्हा स्पर्धा होते बुद्धिमत्तेची किंवा त्याच्या क्षमतेची, तर त्यावेळेला मग त्या संस्थेची किंवा त्या समूहाची अधोगती व्हायला सुरुवात होते.
आता ह्याचं जर उदाहरण आजच्या काळात जर घ्यायचं आपलं तर आम आदमी पार्टीचं घेता येईल आपल्याला. हे आपण केवळ एक विदिन दी रूम डिस्कस करतोय, पब्लिक परीक्षेत लिहिण्याकरता नाही हे. किंवा समाजवादी विचार जो होता मागे, समाजवाद हा खूप चांगला विचार आहे की यामुळे समाजामधले सर्व लोक सारखे आहेत, मृदुभाषी आहेत, एकमेकांना मदत करणारे आहेत. पण यामध्ये काय होतं की मग वैचारिक वर्चस्व जे निर्माण होतं त्यामध्ये कोणीच माघार घ्यायला तयार नसतं. आणि मग हळूहळू समाजवाद संपला, तसाच साम्यवाद संपला, तसंच काही अंशी कॅपिटलिझम पण संपलं. पण टिकतं काय ते की आपली क्षमता प्रत्येकाने वाढवायची आणि समाजाचा एक भाग म्हणून राहायचं. मग आज जे आपण मानतो की एक वेळ अशी होतं की भारताची कशी पॉलिसी होती की आम्ही कोणाच्या बरोबर नाहीये. आज आपण काय म्हणतो की आम्ही सगळ्यांच्या बरोबर आहोत. तर हे जे आहे स्वतःचं महत्व वाढवणे, टिकवून ठेवणे आणि मीच मोठा म्हणणे, याचा परिणाम असा होतो की ते कुटुंब, ती संस्था वेगाने लयाला जाते. हे कुठल्याही राजघराण्यात पाहतो आपण. मोगलांचंही बघा. मोगलांच्यामुळे जे नष्ट व्हायचं कारण तेच होतं की प्रत्येकाला वर्चस्व पाहिजे होतं. आणि जेव्हा सर्व नेते बनतात त्यावेळेला त्यांना फॉलो करणारं कोणी नसतं, त्यांचे भक्त कोणी नसतात. आणि मग तसं असेल तर मग सगळे नेते मग आपसात भांडतात आणि मग त्याचं समाप्ती होते. म्हणून हे जो कोणी नेतृत्व करतो त्याने हे आवश्यक आहे की मी जसा नेता आहे तसा दुसरा पण आहे, मग त्याला मला सोबत घेऊन जायचं. मी पंडित आहे. आता हे मी पंडित आहे हे जी भावना आहे हे जुन्या काळातल्या राजघराण्यामध्ये फार व्हायचं. राजा दरबारामध्ये जे कवी असायचे, जे पंडित असायचे, त्यांच्यामध्ये नेहमी अहमहिका असायची की मी श्रेष्ठ, माझं काव्य त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, मग मला राजाकडून अधिक धन मिळावं. मग तो प्रत्येक जण त्या राजाची चापलुसी किंवा स्तुती अधिकाधिक प्रमाणात करायचं स्वतःचं महत्व वाढवण्याकरता. आणि हे जेव्हा होतं ह्या तिन्ही गोष्टी विनेतारः पंडित मानिनः आणि महत्व इच्छन्ति, ते जर अति प्रमाणात झालं तर हळूहळू त्याचं अधःपतन व्हायला लागतं. अजून कोणाला काही वाढवायचं यामध्ये? तुमचा एक शब्द खूप आवडला मला त्याच्यातला. कुठला? समन्वय राहत नाही त्यांच्यामध्ये. नाही, समन्वय राहत नाही, खरी गोष्ट आहे. हा, हे छान लिहिलं तुम्ही. अर्थामध्ये लिहिलं वाटतं. हो आहे. विनीतारोचा पण अर्थ दिला इथे मी. आणि पंडित मानिनः, स्वतः समजतं पंडितम आत्मानं मन्यन्ते इति पंडित मानिनः, त्याची व्याख्या दिलेली आहे. जे स्वतःला खूप नाही तसे पण नसलेले स्वतःला मानतात की मी खूप श्रेष्ठ आहे. हे कुठल्याही संस्थेमध्ये जिथं कोऑर्डिनेशन नसतं ना, तिथे सामंजस्य नसलं आणि एकमेकांचं सांभाळून घ्यायची वृत्ती नसली की ते कुटुंब आणि ते सर्व लयाला जातं. हे द्वारकेचं एक उदाहरण खूप चांगलं आहे. अर्थात द्वारकेच्या मध्ये या ठिकाणी स्वतःला श्रेष्ठ समजण्यामध्ये आणि व्यसनाधीनतेमुळे खूप झालं. त्यावेळेचं वर्णन असं आहे की ते सगळे यादव लोक अनेक व्यसनांचे अधीन झाले होते आणि मग ते आपसामध्ये कुणी कुणाला शिवेगाळ करायचं, असा अंत होऊन ते यदुवंशाचा नाश झाला. मोठं भांडणचं न हे पाहिजे ना. नाही, भांडून आहे ते, बरोबर आहे. ओके, हॅलो, हा, येस, भांडून बरोबर आहे. बरोबर आहे. भांडून बरोबर आहे. हो, बरोबर, यू आर राईट. हा 10वा शब्द, 10वा आपण त्या दिवशी घेतला होता, फुलेकर साहेबांनी घेतला होता तेव्हा. आणि 11वा जो आहे रोगी, असाच आपण एक आता परवाशी घेतला होता. रोगी चिरप्रवासी परान्नभोजी परावस थ शाही, परावसत शाही, हे दुसऱ्याच्या घरी झोपणारा.
या जीवती तन्मरणम यन्मरणम स्वस्य विश्राम. साधारणतः तेच पॅरामीटर्स आहेत ते परवाचे. रोगी, क्षीण प्रवासी जो नेहमी प्रवास करतो. दुसरं परान्न भोजी जो जेवणाकरता नेहमी दुसऱ्यावर अवलंबून असतो. आणि पर अवसथ काय ते अवसथशाही उच्चार करायला मला अवघड झालेला. परावसथशाही दुसऱ्याच्या घरावर किंवा आश्रयाने निघणार आहे. परावसथ आहे म्हणजे परह दुसरा, आवसथ म्हणजे घर किंवा निवासस्थान, आणि शाही म्हणजे झोपणारा. शी म्हणजे झोपणे, आणि हा झोपणाऱ्याचा अर्थ होतो, दुसऱ्याच्या घरात झोपणार. तर ह्या गोष्टी आपण त्या दिवशी चर्चा केलेल्या अशाच साधारणतः होत्या त्या. सतत रोगी जो असतो, जो सतत नेहमी कुठे ना कुठे फिरत असतो, ज्याला स्थिरता नसते, काही ना काही निमित्ताने तो सारखा बाहेर असतो, दुसऱ्यावरती अन्नाकरता अवलंबून असतो आणि दुसऱ्याच्या घरी सतत झोपतो. तो काय म्हणते की जीवती तन्मरणम, त्याचं जीवन म्हणजे मरण सारखंच आहे. यत जीवती, यत जो असा जगतो असं आयुष्य, तन म्हणतात मरणम, हे त्याचं मरणच आहे. सो अस्य विश्राम, आणि तो जेव्हा मरतो तेव्हाच त्याला खरा आराम मिळतो, तेव्हाच तो खरा सुखी बनतो. म्हणजे थोडं एक टोकाला गेला तो. कारण काही लोक असे असतात की जे प्रवासाचे किंवा चिर प्रवासाचा आनंद घेतात. आता अनेक लोक असतात की ते त्यांना आवड असते प्रवासाची आणि ते फिरतात, असे लोक सोडून द्यावे. पण जे सतत फिरतात, हे एका ठिकाणी राहणं शक्य नाही म्हणून फिरतात, किंवा संन्यासी सोडून द्यायचे, पण जे विनाकारण फिरतात सतत ते सुखी नसतात. आणि मग अशा लोकांना सुटका केव्हा होते? जेव्हा ते मरतात तेव्हा. म्हणून त्यांनी म्हटलं इथे की यत जीवती तन्मरणम यन्मरणम सो अस्य सह अस्य विश्राम. जेव्हा तो मरतो तेव्हाच त्याला खरा आराम मिळतो, तेव्हा त्याला खरा विश्राम मिळतो. यामध्ये पुन्हा म्हणजे एक्सप्लेन करावं असं फारसं काही नाहीये. त्यांनी दिलं की हे सुभाषित परावलंबी आणि कष्टाने भरलेलं दयनीय आयुष्य याचं वास्तव मांडतं. सुभाषितकार म्हणतात की जो माणूस कायम आजारी असतो, वर्षानुवर्ष घराबाहेर भटकतो, पोटासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहतो आणि झोपायला स्वतः छप्पर नसल्याने दुसऱ्या आश्रयाने जगतो, असे जगणे म्हणजे जिवंतपणे मरणच आहे. त्याच्या असहाय्य हाल अपेष्टातून त्याचे मरण हाच त्याचा एकमेव विश्राम म्हणजे मुक्ती ठरते. मागच्या याच्यामध्ये गरिबी एक त्यांनी दाखवलं होतं, दारिद्र्य या ठिकाणी कव्हर नाही केलं या सुभाषितकारांनी. तर हे बरेचदा असं होतं की दुसऱ्या प्रांतामधले मजूर आपल्याकडे येतात. आता इथे पाहतो आपण की इंडस्ट्रियल एरियामध्ये आसाम, बिहार, अरुणाचल इथली मुलं आणतात ते आणि त्यांना कामाला ठेवतात. ते काय ठेवतात की ते 12-12 तास तक्रार न करता काम करतात. एक 5-5, 10-10 लोक एका रूममध्ये राहतात, एकत्र स्वयंपाक करून खातात आणि कष्ट करून पैसे जमवतात आणि घरी पाठवतात. कारण तिकडे खूप गरिबी असते त्यांच्याकडे, तिथे काही सोय नसते म्हणून ते राहतात. आणि हे असं जे आयुष्य आहे ठीक आहे. किंवा चीनमधले आजचे मजूर संख्या बघा, चीनमधला जो माल स्वस्त असल्याचं कारण ते एक आहे की तिथे मजुरांची कॉस्ट खूप कमी आहे, रॉ मटेरियलला गव्हर्नमेंट खूप सबसिडी देतं. तर हे जे आहे हे ज्याला आपण हॅपीनेस इंडेक्स म्हणून जो स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये आहे त्याची तुलना केली आपण तर हे आपण इथे 0 अवस्थेला आहे किंवा मायनस अवस्थेला आहे. तर अशा प्रकारचं आयुष्य हे कुठल्याही प्रकारचं आनंदी आयुष्य नाही, म्हणजे हे मृत्यू समानच आहे. आता हे वाचायचं आहे. परवा न वाचलेलं कोणी आहे का? गिरीश देशपांडे साहेब आहे का तुम्ही? मी आहे. वाचला नाही का? बरं वाचा. नाही. ओके. हा. सुखस्य दुःखस्य
न कोपी दाता हम्म. मरो ददातीति मरो नाही, परो. सॉरी परो ददातीति हम्म. कुबुद्धिरेषा हम्म. अहम करोमीति वृथाभिमान हम्म. वृथाभिमान अभिमान. वृथाभिमानः हा. स्वकर्मसूत्र स्थिता ग्रथितो ही लोक. ही लोक हम्म. बघा. सुखस्य म्हणजे सुखाचा, हम्म. दुःखस्य म्हणजे दुःखाचा हम्म. नाही, हम्म. कोणीही दाता देणारा नाही, हम्म. पण दुसरा कोणीतरी देतो असा हम्म. विचार करणे हम्म. कुबुद्धी, मूर्खपणा किंवा खोटी बुद्धी हम्म. एषा ही आहे. हम्म. अहम, हम्म. मी स्वतः सर्व काही करतो हम्म. आहे असा हम्म. विचार करणे, हे हम्म. फुकटचा अभिमान, हम्म. स्वकर्म सूत्र म्हणजे स्वतःच्या कर्माच्या दोराने किंवा नियमाने बांधलेला, हम्म. ही खरोखरच हा संपूर्ण संसार किंवा माणूस आहे. हम्म. आता हे हे सुभाषित हा. हम्म. हे सुभाषित कर्म सिद्धांताचे अतिशय सखोल तत्वज्ञान सांगते. हम्म. आमच्या आयुष्यात, आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुखाला किंवा दुःखाला दुसरा कोणतरी माणूस कारणीभूत नसतो. हम्म. दुसऱ्यामुळे मला दुःख मिळाले किंवा सुख मिळाले हा केवळ एक भ्रम, हम्म. कुबुद्धी आहे. तर मीच सर्व गोष्टी घडवून आणतोय हा माणसाचा खोटा अहंकार आहे. हा सगळा संसार केवळ स्वतःच्या पूर्वकर्माच्या सूत्रात गुंफलेला आहे. आपण जसे कर्म करू तसेच फळ आपल्या सुखदुःखाच्या रूपात मिळते. हम्म. हम्म. हे थोडस गीतेसारखंच आहे. यामध्ये दोन व्यक्तिमत्व लपलेले आहेत. एक पहिलं व्यक्तिमत्व आहे की सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. सुखाचा आणि दुःखाचा कोणी दाता नसतो. परो ददातिती कुबुद्धी रेषा, असा विचार करणं. हे दुसरे लोक मला सुख देतात किंवा दुःख देतात असं मानणं हे कुबुद्धी आहे, ही वाईट बुद्धी आहे. म्हणजे बरेचदा आपण स्वतःचं विश्लेषण नाही करू शकत. जेव्हा आपण विश्लेषण स्वतःचं नाही करू शकत की आपले, ज्याला मॅनेजमेंटमध्ये स्वॉट अनालिसिस म्हणतात, जे स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट, हे जेव्हा विश्लेषित केले जातात त्यावेळेला आपण कोण नेमके आहोत, आपल्यात काय चांगले पॉइंट आणि काय चांगले पॉइंट नाही आहेत, याचा अभ्यास जर आपण केला आपल्याला कळतं की आपण हे करू शकलो, का करू शकलो, आणि नाही करू शकलो तर का नाही करू शकलो. म्हणजे आपल्याला जे काही आनंद मिळतो तो आपल्यामुळे, दुःख मिळतं तेही आपल्यामुळे, आपल्या एखाद्या कृतीमुळे किंवा न केलेल्या कृतीमुळे. तर हे जर आपल्याला कळलं तर आपण अधिक आनंदी राहू शकतो. पण हे मला देवाने दिलं, मलाच का दिलं, मीच एवढा चांगला का किंवा मीच एवढा वाईट का, मग देवाला हे दिलं की देव तो देतो, असं उपवास केला की तसं होतं, हे जे असतं दुसरं कोणीतरी मला देतं. जर मी हे नाही केलं तर देव माझ्यावर कोपेल, तो मला दुःख देईल. देव म्हणजे एक कल्पना केली मी, असं म्हणजे कुणाला नाव ठेवायचे नाही मला. तर हे जे कल्पना करतो आपण तर ते तेवढं योग्य नसतं असं सुभाषित करायचं म्हणणं आहे. की दुसरं कोणीतरी मला हे आणून देतं. माझं सुख माझ्यामुळे नाहीये, माझं सुख दुसऱ्या कोणाला तरी मुळे आहे, माझं दुःख हे दुसऱ्या कोणाला तरी मुळे आहे, मी त्याचा करता नाही, असं मानणं हे स्वतःच्या बद्दल एक नकारात्मक भूमिका घेणं आहे. याच्या उलट अहम करोमीति वृथा अभिमान, जे काय करायचं ते मीच करतो, मीच करता मीच करविता, दुसरं कोणीच नाही. म्हणजे जिथं पहिल्या व्यक्तिमत्वामध्ये तो नेहमी दुसऱ्याला नावं ठेवतो, इथे हा नेहमी स्वतःला नावं ठेवतो किंवा कौतुक करतो. इथे हा अतिरेक हा दुसरा झाला, वृथा अभिमान झाला. पहिल्या याच्यामध्ये सुद्धा अतिरेकच आहे, हा दुसरा अतिरेक आहे. हे सगळा करता करविता मी आहे, माझ्यामुळे सगळं काय चाललेलं आहे.
जे काय केलं ते मीच केलं, दुसरं कोणीही नाही, माझ्यासारखं श्रेष्ठ कोणीच नाही, असं जेव्हा वाटतं तेव्हा तो अभिमान जो असतो तो वृथा असतो, मिथ्या असतो. म्हणून त्यांनी काय म्हटलंय शेवटी इथे की आपलं हे जे काय जग आहे, हे जग एका सूत्राने बांधलेलं आहे, एका दोऱ्यामध्ये बांधलेलं आहे. तो दोरा कसला आहे? तो स्वकर्माचा दोरा आहे. आपली कृती, आपलं जे फळ आहे ते स्वकर्मामुळेच असणार आहे, मिळणार किंवा नाही मिळणार. त्यामुळे जे मिळालं तेही आपलं स्वकर्म आहे, नाही मिळालं तेही आपलं स्वकर्म आहे. त्या फक्त आपल्याला कोणत्या कर्मामुळे मिळालं आणि कोणत्या कर्मामुळे नाही मिळालं याचं विश्लेषण करून निष्कर्ष काढता आला पाहिजे, तरच आपल्याला यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली मिळाली असं म्हणता येईल. तर हे 2 व्यक्तिमत्वांचा इथे अभ्यास केलेला आहे. याने उदाहरण दिलं या ठिकाणी. असं बरेचदा आपल्याला आढळतं, परीक्षा देणारा विद्यार्थी असतो तो अभ्यास करत नाही आणि नापास झाला किंवा ते प्रश्न अवघड होते, सिलेबसच्या बाहेरचे होते, तपासणाऱ्यांना काही कळत नाही, त्यांनी चुकीचं तपासलं, त्यांनी माझा पूर्ण पेपर तपासलाच नाही, असे दोष दुसऱ्याला दिले जातात. परव ददादिती कुबुद्धी रेषा. आणि मग हे त्याचं जी नापास होणं आहे किंवा त्याचं फेल्युअर आहे, पराभव आहे, तो त्याच्याच कृतीचं फळ असतं, पण तो मान्य करत नाही. त्याच्याकरता दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरणं त्याला सोयीचं असतं, म्हणून तो तसं करतो. ओके. आनंद जोशी साहेब, फोन बंद करा ना. गिरी देशपांडे साहेब. स्थानभ्रष्टा शोभन्ते दन्तांकेशा नखा नरा इति संचित्य मतिमान स्वस्थानं न परित्यजेत. स्थानभ्रष्टा म्हणजे आपल्या मूळ जागेवरून निघालेले किंवा हल्लेले किंवा उपटलेले. न शोभनते म्हणजे शोभत नाही, शोभन दिसत नाही. दात म्हणजे दात किंवा केस किंवा नख आणि माणसे असा इति म्हणजे असा संचित म्हणजे विचार करून किंवा मनात पक्के ठरवून मतिमान म्हणजे बुद्धिमान माणसाने स्वस्थानम म्हणजे स्वतःचे स्थान किंवा स्वतःचे घर कधीही सोडू नये. परित्यजेत याला अनेक प्रकारे आपण इंटरप्रिट करू शकतो. पहिला म्हणजे स्थान भ्रष्ट. हा त्यांनी आपल्या शरीरामधल्या काही गोष्टी निवडल्या त्या ठिकाणी. जेव्हा ह्या वस्तू जागा सोडतात, उदाहरणार्थ दात आहेत, जेव्हा दात पडतात तेव्हा सगळा चेहरा मोहरा बदलतो, जेवण्याची पद्धत बदलते आणि एकंदर माणसाची पर्सनॅलिटी बदलून जाते. तसंच केसांचं जे नैसर्गिक सौंदर्य असतं ते कालांतराने बदलत जातं. असलेले, नसलेले, कमी झालेले, वाढलेले. मग ते जागा बदलली केसांची की ते गळून गेले की आपलं व्यक्तिमत्व बदलतं. तसंच नखांचं. नख पण एक प्रकारचं सौंदर्य स्थळ असतं माणसा शरीराचं, आणि ते जेव्हा त्याचा आकार बदलतो, काही चांगला किंवा काही वाईट होतो, त्यावेळेस सुद्धा त्याची पर्सनॅलिटी बदलते. तर हे 3 गोष्टी शरीराची भाग घेतले त्यांनी, दात, केस आणि नख. ह्यांनी जर आपली जागा सोडली किंवा जागा बदलली तर व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक पडतो. तसंच नराहा, तसंच माणसांचं, की सगळ्या समाजाला एक प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट रूपामध्ये बघण्याची सवय झालेली असते. त्याचा स्वभाव, त्याचं वागणं, त्याप्रमाणे तो एक विशिष्ट प्रकारचं स्थान ग्रहण केलेलं असते. आणि जेव्हा तो त्या प्रकारच्या स्थानापासून तो ढळतो तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व पूर्ण बदलून जातं, त्याच्याबद्दलची धारणा समाजातली बदलून जाते.
असे अनेक असतात की जे आदर्श असतात समाजामध्ये. आणि जेव्हा त्यांच्या काही आदर्श असण्याच्या काही गोष्टी कळतात, तेव्हा मग कळतात की ह्यांचेही पाय मातीचेच आहेत. मग ते स्वतःच्या स्थानापासून ढळलेले असतात. मग त्यांची अधोगती त्या ठिकाणी होते. मग अशा गोष्टीचा सांचित्य विचार करायचा. आणि बुद्धिमान माणूस काय करतात? स्वस्थानम न परित्यजेत. स्वतःचं स्थान कधी सोडू नये. आता स्वतःचं स्थान जे म्हटलं जातं त्याला आणखी एक परिमाण लावता येतं, की काही आपल्या कर्तृत्वामुळे आपण एक विशिष्ट स्थानाला आलेलो असतो आणि केव्हा ना केव्हा ते स्थान आपल्याला रिकामं करायचं असतं. एखादी निवडून आलेला 5 वर्षाकरता असतो. नोकरी करणारा एखाद्या ठिकाणी 3 वर्षाकरता 2 वर्षाकरता असतो. प्रमोशन होऊन कुठतरी पण जातो. एखादा व्यावसायिक प्रगतीच्या एका टप्प्याला येतो. तर त्यावेळेस त्याचे जे स्थान बनलेलं असतं ते काही कायमचं नसतं. पण त्यामधून त्याला एक विशिष्ट प्रतिष्ठा मिळते. ती टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, कारण ते एकदा ते स्थान ढळलं की मग तो कुठलाच राहत नाही. जोपर्यंत तो माणूस त्या जागेवर असतो, त्या स्थानावर असतो, त्या पदावर असतो, तोपर्यंत त्याला महत्वही असतं. जसं एखादा कोणीतरी ऑफिसर असतो, एखादा कोणी मॅनेजर असतो, एखादा कोणी शिक्षक किंवा हेडमास्तर असतो. तो जेव्हा त्या स्थानामध्ये असतो त्यावेळेला त्याला महत्व असतं. त्या स्थानापासून तो बाजूला झाला की त्याचं महत्व कमी होतं. मग तो माजी बनतो. मग ते आजी जो असतो तो माजीला तेवढं महत्व देत नाही, कारण तेवढं ते महत्व राहतही नाही त्याला. कारण त्याचं स्वतःचं जे असतं ते स्थान त्या पर्टिक्युलर पदामुळेच असतं ते. आता ह्यामध्ये एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर आपले जे राष्ट्रपती होते, काय यांचं, अब्दुल कलाम. तर ते राष्ट्रपती म्हणून जेवढे श्रेष्ठ होते तेवढेच व्यक्ती म्हणून पण श्रेष्ठ होते. आणि ते जेव्हा गेले त्यावेळेला तिथे पूर्व भारतामध्ये एका कॉलेजमध्ये लेक्चर देता देता गेले. किंवा काही कलाकार असे असतात की ते त्यांचं इतकं प्रेम असतं की ते रंगमंचावरती आपली कला सादर करता करताच जातात. हे आपलं जे आढळ स्थान निर्माण करतात ते त्या पदावरती अवलंबून नसतं. ज्यांचं केवळ पदावरती अवलंबून असतं त्यांचं ते पद गेलं ते स्थान पण गेलं. जसं एखादा हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन असतो, कोणी एखादा MD असतो किंवा एखादा जनरल मॅनेजर असतो, तो जेव्हा त्या स्थानावर असतो तेव्हा त्याला खूप यस्सर यस्सर करतात. तो रिटायर झाला आणि पुन्हा जर त्या गावाला आला तर त्याला तेवढं महत्व दिलं जात नाही, कारण त्याने ते स्थान सोडलेलं असतं आणि त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व काही नसतं. एवढं श्रेष्ठ व्यक्तिमत्व नसतं की त्याला पुन्हा लोकांनी आठवण करावी आणि पुन्हा त्याला या म्हणून म्हणावं. म्हणून त्यांनी सांगितलं इथं की स्वस्थानम न परित्यजेत. स्वस्थान म्हणजे हे नाही की तुम्ही जे पद आहे ते सोडूच नका. ते पद सोडलं तरी तुम्ही स्वतःचं इतकं व्यक्तिमत्व श्रेष्ठ करा की ते लोकांनी तुम्हाला परत त्या स्थानावर आहेत असं मानलं पाहिजे, किंवा त्यापेक्षाही अधिक तुम्हाला महत्व दिलं पाहिजे. त्याने उदाहरण दिले ते सिंहाचं दिलं जंगलामधलं. जोपर्यंत तो तिथला राजा आहे सर्व प्राणी त्याला घाबरतात, आणि तो सिंह सर्कसच्या पिंजऱ्यामध्ये गेला, स्थानभ्रष्ट झाला, त्यावेळी प्रतिष्ठा गमावून बसतो आणि चाबकाच्या इशाऱ्यावर नाचणारा एक लाचार प्राणी बनतो. खरंय. आता पुढचं बघूया आपण. रवींद्र जोशी साहेब आहेत का? आहे आहे. हा, हे वाचतो. आधीच्याच जर सांगायचं होतं, हा. सिंदूर नंतर हो हो आणि ते आपलं अहमदाबादला एक ते प्लेन क्रॅश झाले, हो हो. त्याच्यानंतर YouTube मध्ये इतके कुठले कुठले लोक आले आणि मग ते लिहितात लेफ्टनंट कर्नल रिटायर्ड, IAS रिटायर्ड. म्हणजे आता त्यांचं स्थान नाहीये,
पण हो त्या हो ज्या गोष्टी खूप अशा वेगळ्या लेवलच्या झाल्या, हम्म. त्याच्यावरती सल्ला किंवा त्यांचा हो विचार हो विमर्श किंवा हो हो त्यांचे मत किंवा घेतली नक्की जातात. काय झालं असेल आणि काय होऊ हो शकलं हो असतं, बरोबर आता आहे. इंडिया वर्सेस पाकिस्तानमध्ये कोणी काय चाल करावी, असे म्हणजे हो हो फुकटचे हो सल्ले फ्रँकली, कारण लोक विचारतात मग ते हो बोलतात. हो ते एक चांगलं म्हणजे उदाहरण आहे की हे जुन्या काळी त्याच्यावर लिहिलेलं आहे, पण आताच हम्म. हा म्हणजे इंटरनेट आणि युट्यूबचा जमाना असा आलाय हो हो की हो ते रिटायर्ड लावतात, पण त्याच्यामुळे त्यांना एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करता बरोबर येतं, बरोबर आहे. की त्या त्या वेळेला त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे म्हणजे हायरार्कीमध्ये मे बी ते मिडल लेवल असतील किंवा तेवढे हम्म, सिनियर हम्म, नसतील किंवा हम्म, त्यांना हम्म. काही युद्धच नाही झालं, त्याच्यामुळे हो त्यांना काही पराक्रम गाजवण्याची संधी नाही मिळाली. हो पण आता त्यांना लोक सल्ला विचारतात की करेक्ट ना करेक्ट काय करेक्ट. करायचं आता. त्यांचं जे ज्ञान त्या काळात मिळवलेलं आहे हा, ते त्याच्या ज्ञानाचा आजही आता तेवढं थोडासा टिकून आहे ते म्हणून त्याला महत्व हा आहे. लोक ज्ञान टिकून आहे आणि ते आता अडॅप्ट करून लोकांना बरोबर आहे. सांगू बरोबर शकतात की बरोबर आहे. इंटरनॅशनल करेक्ट. आता जिओ पॉलिटिक्स कसं चेंज झालं. हो हो तर ते मी करेक्ट 4-5 शोज बघतो, त्याच्यामध्ये हा ते असे हा सांगत असतात, नाही ते नाही खूप खरंय खरंय इंटरेस्टिंग असतं. खरंय खरंय युअर राईट. ते थोडंसं मॉडर्न अडॅप्टेशन. नाही चांगलं आहे चांगलं आहे ओके. छान होतं हे पण उदाहरण चांगलं आहे. हो, स्थान टिकवून 14 ठेवणं नंबर. म्हणजे हा हो हो. कीपिंग इन लाईन विथ द करंट, जरी ते करेक्ट रिटायर्ड असले त्याच्यामुळे करेक्ट मग त्यांना ते थोडेसे बॅकग्राऊंड लोक पण थोडे ऐकतात म्हणजे. बरोबर बरोबर खरी गोष्ट. असंच कोणतरी म्हातारा माणूस आला आणि काहीतरी बडबड करतो, माईक नाही मिळाला म्हणून करणार नाही ना असं मग नाही. त्याचा उपयोगही होत नाही त्याचा त्याचं हा, ज्ञान आणि ते नसलं. PVSM AVSM आपण ते जे हम्म. ऐकलंय, परमवीर चक्र अतिविशिष्ट सेवा मेडल वगैरे, असं ती लाईनच्या लाईन लावतात सगळे हो खाली. हो हो त्याच्यामुळे मग पहिले थोडं त्याचं एक स्ट्रक्चर डोक्यात बनवतात हा हा आणि मग हा ते थोडी कंपॅरिझन पण होते, अरे याला 4 मेडल मिळाले पण हा हा काय हा बोलतोय, असं त्याचं निगेटिव्ह पण होऊ शकतं. असे नाही आहेत एक दोन, होतं मी दोन्ही नाव नाही होतं घेणार, पण पण तुम्ही त्याचा बघत ज्ञानाचा असाल तर उपयोग बघा. करतो ही गोष्ट खरी हा, आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या त्यांच्या नोकरीमध्ये छान पदं मिळाली, कारण ते एक हम्म. वेगळी फ्रेम ऑफ रेफरन्स होती त्यावेळेला, बरोबर त्यांचे स्ट्रॅटेजी होती, काय होतं. पण आता करेक्ट ओपन मध्ये आल्यानंतर, जसं म्हटलं आता हे सिंहाचं उदाहरण, हो हो आता ते जस्ट अनदर पॅनलिस्ट ऑन द युट्यूब. मग त्यांना जरी त्यांनी लावलं मागे तरी नाही खरंय खरंय लोक म्हणतात, अरे तेव्हा 4 मिळवले असतील पण आता तू काय बोलतोय, त्याला काय अर्थ नाही आहे वगैरे वगैरे असं. तर anyway, तर थोडीशी गंमत. हा, येस ठीक आहे. हे 14 नंबर. हा भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः, तपो न तप्तं वयमेव तप्ताः, कालो न यातो वयमेव याताः, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः. हम्म. हे जरा मोठं आहे, चार अन्वयच चार वाचतो चार आधी चार मी. चार हा, तुकड्यामध्ये घ्यायचं याला. हो, ते आधी अन्वय वाचतो आणि नंतर हम्म, मग हम्म, आपण हम्म, अर्थाकडे येऊ. हम्म, भोगान भुक्ताः वयम एव भुक्ताः, हम्म, तप्तं न तपः न तप्तं वयम एव तप्ताः, कालः न यातः वयम एव याताः, हम्म, तृष्णा न जीर्णा वयम एव जीर्णाः. हम्म, हा, आता त्याचा पदच्छेद आहे. हम्म, भोगाः न भुक्ता, हम्म, म्हणजे सुखोपभोग किंवा विलास हम्म, आम्ही भोगून संपवले. हम्म, वयम वयमेवच भुक्तः, हम्म, त्यामुळे त्या भोगांमुळे आपण संपून गेलो किंवा उपभोगलं गेलो. हम्म, तप आमच्याकडनं आचरली गेली म्हणून हम्म, आम्ही तापून निघालो. हम्म, काळ गेला, हम्म, त्याच्यामध्ये आम्ही हळूहळू हम्म, पुढे गेलो, मृत्यूच्या हम्म, दाराकडे पोचलो. हम्म, आणि तृष्णा जेव्हा जुनी झाली, तेव्हा आम्हीच स्वतः जीर्ण किंवा जर्जर हम्म, झालो. हम्म, हम्म, हे थोडस आता हम्म. याच्या अर्थामध्ये बघायला लागेल. हा, अर्थामध्ये वैराग्य शतक, हा म्हणजे तेच वाटत होतं मला, हे हम्म, थोडस हम्म, जरा हम्म, फिलॉसॉफिकल आहे. हा, वैराग्य हम्म, शतकातील महाकवी भर्तृहरीचे प्रसिद्ध सुभाषित आहे हम्म, की माणसाची वासना कधीही तृप्त होत नाही, हम्म, याचे मानसिक सत्य मांडले आहे. आयुष्य आयुष्यभर विचार करतो की मी भौतिक सुखांचा उपभोग घेतोय, पण हम्म, खरे पाहता त्या सुखांच्या मागे धावता धावता शरीर आणि आयुष्यच संपून जाते. म्हणजे सुख आपल्याला भोगून संपवते. हम्म. आपण तप किंवा साधना करू शकलो नाही, उलट संसाराच्या तापामुळे आपणच होरपळलो. वेळ कधी संपली नाही, आपलीच वेळ संपत आली. माणसाचे शरीर म्हातारे किंवा जीर्ण झाले, पण मनातील इच्छा कधीही म्हातारी झाली नाही, ती तरुण आणि अतृप्त राहते. हम्म. खरंय ते. म्हणजे आता हे थोडक्यात हा थोडक्यात सांगायचं म्हणजे, जे विषयोपभोग जे म्हणतात तसं ते हम्म, हम्म, जे क्षणभंगूर आहे किंवा ज्याला हम्म, काही अंत नाहीये, हम्म, त्याच्या मागे आपण लागत राहिलो तर हम्म, ते शरीर संपेल, पण आपला
जन्म संपेल, आपलं शरीर जीर्ण हो, होईल, हो. आपला काळ संपेल, पण या गोष्टीमुळे आपला तृप्तता आपल्याला कधी मिळणार नाही मिळणार. आणि त्या तशाच आपल्याला पुन्हा पुन्हा ओढत राहतील. असं एक राईट, थोडंसं राईट. ओके, अंदर मला कळलं. राईट. छान, नाईस. आता पहिला जो भाग आहे, भोगान भुक्तः वयमेव भुक्तः, की आयुष्यामध्ये आपण 3 वेळेला, 2 वेळेला, काही काही वेळेला लोक 1 वेळेला जेवण तरी करतात, अनेक पेय घेतात, अनेक प्रकारचे सुख उपभोगतात. मग आपल्याला वाटतं की मी आयुष्य उपभोगलं. इथे यांचं म्हणणं आहे की भर्तृहरीचं, की आयुष्य तुम्ही उपभोगलं नाही, त्या वस्तूंनी तुम्हाला उपभोगलं, त्या वस्तूंनी तुमचं शरीर चालवलं. ज्या वस्तू तुम्ही घेतल्या, शरीरामध्ये घेतल्या, किंवा जी सुख उपभोगली, त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम झाला, चांगला किंवा वाईट, आणि त्याप्रमाणे त्या वस्तूंनी तुमचं शरीर उपभोगलं. थोडस ट्विस्ट यामध्ये आहे, की आपल्याला वाटतं की मी हे खाल्लं, मी ते खाल्लं, ते खाल्लं. त्या खाल्ल्यामुळे शरीरावर जो काय परिणाम झाला, की खाऊ नये अशा गोष्टी खाल्ल्या, शरीर बिघडलं, तर कुणी कुणाला खाल्लं? तुम्ही त्या वस्तूला खाल्लं का त्या वस्तूने तुमचं शरीर खाल्लं? तर इथं कवीचं म्हणणं आहे की त्या वस्तूने तुम्हाला उपभोगलं, त्या वस्तू पोटात गेल्या आणि त्याने तुमच्या शरीरामध्ये घर केलं आणि चांगल्या किंवा वाईट गोष्टी तयार. चांगलं खाल्लं तर चांगलं झालं, वाईट खाल्लं वाईट झालं, वाईट उपभोगलं तर वाईट परिणाम झाले, चांगलं उपभोगलं चांगलं झालं. तर हे आपण उपभोगलं नाही, त्या वस्तूंकडून आपण उपभोगलं गेलो. आपण किती कुठल्या सुखामध्ये गुंतलो, दुःखामध्ये गुंतलो, याप्रमाणे आपली मानसिक शांतता कमी किंवा जास्त झाली. मग या ठिकाणी आपल्याला वाटतं की नाही, मला हे दुःख, मला हा आनंद, पण हे मी आनंद घेतलेला नाही, त्या वस्तूने मला आनंदी केलं किंवा दुःखी केलं, आणि त्यांच्यामुळं मी स्वतः भोगलो गेलो. तसं तपस्वी माणसाला वाटतं की मी तप केलं, मी कष्ट केले. तप म्हणजे काय? कष्ट. कुठलीही गोष्ट करण्याकरता आपण जे काय काम करतो, परीक्षेकरता अभ्यास करतो, घर चालण्याकरता अनेक कष्ट करतो, तसं ते तप आहे. तर हे तप करताना असं वाटतं की मी तप केलं, मी तप केलं, पण त्या तपामुळे काय होतं की आपणच तापले जातो. वयम एव तप्तः. त्या तपाचा परिणाम आपल्या शरीर, मन, बुद्धीवर होतो. जसं पहिल्या भागात आहे भोगात भुक्त्वा, तसंच तपोवन तप्त, आपणच तापले जातो त्यामध्ये. हीच गोष्ट काळाची, की वाटतं की हा काळ एवढा जिंकला, इतकी वर्ष मी नोकरी केली, इतकं वर्ष व्यवसाय केला, पण हा काळ हा अनंत आहे, काळ हा न संपणार आहे. या काळामध्ये आपलं वाटतं की मी काळावरती मात केली, असं कधीच होत नाही. नेहमी काळच आपल्याला मात करतो, कारण काळ हा आपल्यापेक्षा बलिष्ठ असतो. काळ जात नाही, आपणच जातो. आणि मग तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. इच्छा कधीच म्हाताऱ्या होत नाहीत, इच्छा कधीच जुन्या होत नाहीत, इच्छा कधीच संपत नाहीत. कुठल्याही वयामध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाची इच्छा नेहमी जिवंत असतात. होतं जीर्ण, काय होतं तर आपण स्वतः जीर्ण होतो. आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी थकतं आणि मग आपण संपतो. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे सगळं वैराग्य शतकामधलं आहे. हे जे भर्तृहरी नावाचा राजा जो होता, त्यांनी या ठिकाणी 3 प्रकारे 100 श्लोक लिहिले. शृंगार शतक आहे, वैराग्य शतक आहे, आणि ह्या शतकामधून त्यांनी मग वेगवेगळ्या प्रकार